महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरनं चर्चा सध्या सुरूच आहे. फायनल काही झालेलं नाही. महायुतीमधनं सुद्धा तशाच गोष्टी समोर येत आहेत. लवकरच लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू शकते असं म्हटलं जात आहे. पण इच्छुक उमेदवार सुद्धा असतात. त्या इच्छुक उमेदवारांची आपली आपली गणितं सुद्धा असतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मागचं त्यांचं लॉजिक सुद्धा असतं. आपल्या सगळ्यांना आठवते ती कसबा पोटनिवडणूक, ज्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला होता. आजवर महाविकास आघाडीनं जेव्हा जेव्हा महायुतीला डिवचायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा कसबा पोटनिवडणुकीचा उल्लेख केला करत आहेत. त्याच कसबा पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले रवींद्र धंगेकर आता त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी आहे असं दिसतंय. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की का त्यांना वाटतंय लोकसभेची उमेदवारी हवी आहे, त्यांनी पक्षाकडे या सगळ्या गोष्टी कळवल्या आहेत का आणि नेमकं सध्या त्यांच्या पातळीवर चाललेलं काय. सर, पहिला प्रश्न तर हा आहे की आमदार आहात तुम्ही, अच्छा खासा चल रहा है अशी परिस्थिती आहे. तुम्हाला लोकसभेसाठीची तुम्ही इच्छुक उमेदवार आहात ते आधी का एकतर आमदार झालेले आहात, आमदार होण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे अवघ्या काही महिन्यानंतर, तरी सुद्धा तुम्हाला लोकसभेची उमेदवारी का हवी. नाही, मी इच्छा तर सगळ्यांना असते. मी माझी इच्छा प्रकट केली, पक्षाला उमेदवारी मागितली, माझ्याबरोबर पक्षातल्या अनेक लोकांनी मागितली. पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. पण पक्षामधल्या अनेक लोकांनी उमेदवारी मागितली असं तुम्ही म्हणताय, तुमचे किती स्ट्रॉंग चान्सेस आहेत की तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि का दिली जावी तुम्हाला उमेदवारी. मग पक्ष ठरवणार, शेवटी पक्षाला जे वाटेल त्याला उमेदवारी देणार आणि जो पक्षाचा उमेदवार येईल त्याला निवडून आणण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार. हे पक्ष ठरवतो, थोडीच मी ठरवतो. पक्ष ठरवलं तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. खरं तर आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे की तुम्ही आमदार आहात. आमदार असताना सुद्धा आमदारकीची निवडणूक न लढवता लोकसभेसाठीची निवडणूक लढवण्यासाठीचा तुमचा इरादा का आहे, का तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची. नाही, मी गेली 25-30 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये काम करतोय. मी कुठली गल्ली कुठला मतदारसंघ ह्याच्यावर काम नाही केलं. मी तसं 30 वर्ष पुणे शहरामध्ये काम करतोय. त्यामुळं माझी नाळ पुणेकरांबरोबर एकदम व्यवस्थित जोडली गेलेली आहे. माझ्या कामाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या लोकांना मदत करण्याच्या माध्यमातून आणि इच्छा प्रकट करणं हे काय वाईट नाही. इच्छा कोणाला बी असू शकते आणि ती इच्छा मी प्रकट केली. बरोबर, इच्छा असू शकते पण गणित जेव्हा म्हणजे तुम्ही कसबा पोटनिवडणुकीत जिंकून आला तेव्हा महाविकास आघाडीचा विशेष प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये होता. इंडिया आघाडीचा इम्पॅक्ट म्हणून कसबा पोटनिवडणुकीकडे पाहिलं जात होतं. पण आता तशी परिस्थिती नाहीये. बऱ्याच गोष्टी हल्लेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी इन होऊ पाहत आहेत आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आउट सुद्धा होऊ पाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही निवडून येण्याचे चान्सेस तुम्हाला किती वाटतात आणि का वाटतात. तुमची जी गणितं आहेत ती बदलू शकतात असं देखील म्हटलं जात आहे. फटकाही बसू शकतो असं म्हटलं जात आहे. जातीय समीकरणावरनं हा मुद्दा म्हटला जातोय. विशेषत्वानं भाजप तिथं आग्रही असल्यामुळे तुम्हाला फटका बसू शकतो असं म्हटलं जात आहे. तरी सुद्धा तुम्ही आग्रही का आणि कशी जुळवून आणणार ही गणितं. बघा, निवडणुकीची रणनीती अजून चालू झाली नाही. माझे जे काय गोष्टी आहेत निवडून येण्यासाठी जे लागतात ते मी आत्ताच काय उघड करू शकत नाही. माझी उमेदवारी जाहीर झाली की माझ्या गोष्टी सगळ्या उघड करेल मी. बरं, आता समजा काँग्रेसनं, तुम्ही असं म्हटलात की इच्छुक आणखीन काही उमेदवार आहेत, काँग्रेसनं जर उमेदवारी दिलीच नाही आणि जर भाजपानं उमेदवारी दिली तर मग नेमकं काय. भाजपाने उमेदवारी दिली म्हणजे इथे काँग्रेसमधनं तर मिळत नाही तुम्हाला, लोकसभा तर लढवायची आणि भाजपनं जर देऊ केली उमेदवारी तर तुम्ही जाणार की नाही. मी अजिबात जाणार नाही. काँग्रेसने मला महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांनी, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस आणि समविचारच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये मला हिरो केला. आज काँग्रेस पक्षाचा हिरो म्हणून मी महाराष्ट्रात फिरतोय. अनेक लोक मला भेटतात, अनेक कार्यकर्ते मला मदतीला येतात, मी मदतीला जातो आणि याचा अर्थ असा की मला ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्ष सोडण्याच्या मनातही किंचित येणार नाही. मला उद्या काँग्रेसची जरी उमेदवारी नाही दिली तर काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करेन. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा पुन्हा एकदा लढवण्यासाठीची तयारी तुम्ही कराल का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. की जसं पक्षांतर्गत नाराजीचा मुद्दा करून लोकांनी आपल्या वेगळ्या वेगळ्या वाटा धरलेल्या आहेत, तसे काही पर्याय तुमच्यासमोर आत्ताही आहेत का, तशा पद्धतीचे ऑप्शन्स किंवा आपण म्हणूयात की कॉन्टॅक्ट्स करण्याचा प्रयत्न होतो आहे का तुम्हाला, अशा पद्धतीचे इन्व्हिटेशन्स आत्ताही आहेत का. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. ज्या पक्षाने मला मोठं केलं तर विचार मनात शिवसुद्धा शकत नाही आणि कुणी माझ्याकडे आले तर माझ्याकडे आहे काय. मला ब्लॅकमेलिंग करायला आणि ह्याला करायला विरोधी पक्षाकडे काहीच नाही. त्यामुळे मी इथं एकदम हॅप्पी आहे, चांगलं काम करतो आणि निवडणूक लढवणं हा आपला धर्म. आपण क्षत्रिय आहोत, शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण. त्यामुळे लढणं आपल्याला कायम सातत्यानं माझ्या 9 निवडणुका झाल्यात. निवडणूक लढणं हा माझा आनंदाचा भाग आहे आणि त्या आनंदातून समाजाला आनंद देण्याचं काम करतो मी. तुम्ही म्हटलं की काँग्रेसमधले इतर इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत.
तर तशा पद्धतीनं इतर इच्छुक उमेदवार हे महायुतीमधले सुद्धा आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये कोणाचं आव्हान जास्त वाटतं, की तुम्ही एकतर्फी तुमची फाईट असू शकेल असं तुम्हाला आता वाटतंय? निवडणूक लढवताना मी समोर कोण हे कधीच आयुष्यात बघत नाही. निवडणूक लढणं हे रणमैदान आहे, राजकीय मैदान आहे, सामाजिक मैदान आहे. त्याच्यामुळे लढण्यासाठी मला कुठलाही उमेदवार आला तरी मला चालतो, कारण माझ्या 9 निवडणुका जाते, 9 निवडणुकीमध्ये मी लढतच राहिले. त्यामुळे लढणं काय वेगळं नाही, हारणं आणि जिंकणं हे आपल्या ह्याच्यात नाही. त्याच्यामुळं आपलं हारणं जिंकण्यापेक्षा आपण समाजामध्ये किती काम करतो हा महत्त्वाचा पार्ट आहे, आणि तो कायम मी ठेवलेला आहे, माझा स्तर तो. तुम्ही असं म्हणतायत की हार जीतचा मी विचार करत नाही, पण याच्या आधी तुम्हाला पराभव सुद्धा पत्करावा लागलेला आहे, निवडणुकांमध्येच पराभव आलेला आहे. तर या पराभवाकडे कसं बघतात आणि अचानक आलेल्या हिरो बनवणाऱ्या यशाकडे कसं बघतात? नाही, मी सातत्यानं मी ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशी मी हे वक्तव्य केलं की हरणं जिंकणं हे मला काय लय नाही, मी जसा आहे तसाच आहे. आणि मी आज 12 महिने होत आहेत आमदार होऊन. माझ्या कुठल्या अंगाला मी आमदारकी लावून नाही घेतली, कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. सार्वजनिक जीवनामध्ये कधी माझ्या स्वतःला मला अंगाला कधी पद लावून नाही घेतलं. मी कार्यकर्ता आहे, समाजाचा सेवक आहे, हे भान मला सातत्याने आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, नगरसेवकापासून आमदारापर्यंत आणि आता पक्षाने संधी दिली तर खासदारांपर्यंत हा माझा प्रवास नक्की होईल. बरं, एक प्रश्न असा आहे ते म्हणजे की काळी जादूची चर्चा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत राहते. तुमच्यावरही आरोप झालेले आहेत. तुमचे जे उमेदवार म्हणजे तुमच्या अगेन्स्ट जे उमेदवार होते त्यांनी तुमच्यावर हे आरोप केलेले आहेत की तुम्ही काळी जादू करता. तर हा काय सगळा प्रकार आहे आणि का होत आहेत तुमच्यावर असे सगळे आरोप? नाही, तर ह्याच्यावर मी काय बोलत नाही. त्यांना ते माहिती असेल ते त्याच्यावर ते बोलतील, त्यांना त्याचा लग लाभ. तर हे होते रवींद्र धंगेकर, ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उतरण्याच्या संदर्भामध्ये केलेलं विधान आहे आणि इच्छुक उमेदवार म्हणून ते स्वतःकडे पाहतात आणि त्यासाठीचं त्यांनी काम सुद्धा सुरू केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोणीही उमेदवार समोर असला तरी ते आव्हान झेलण्यासाठी सुद्धा ते तयार आहेत. कॅमेरामन वैभव कलगुटकर सह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.